नमस्कार मंडळी. सासऱ्यांचं चाललं आहे विटा खाली करण्याचं काम. म्हणू का? गुड मॉर्निंग मंडळी. इटा आम्हाला इटा कमी पडल्यात म्हणून इटा खाली आणल्यात, खाली करतोय. जुन्या घराच्या आणल्या काय काढून? जुन्या घराचं इटा आणल्यात आपण स्वतः आणल्यात. ओल गाडल्या बी एकटाच आणतो, एकटाच रचितो, एकटाच खाली करतोय. होय. बाकीची माणसं नुसती आपली घरातली लिंबू टिंबू आहेत. तुम्ही एकटेच करता काय सगळं? करतो मी सारं एकटं जास्त माया. ती नुसतीच म्हणणार असं करायचं तसं करायचं. टाळली तर एकटेच भरता काय? टाळली तर एकटेच भरतो. पहिले काय वीट बट्टे कामाला होत्या काय थप्पी लावायला? कामाला होतं आम्ही 5-5, 4-4 इटा अशा टाकतो. होय. इळा 10-10 म्हणलं तरी टाकतो. हे बघा असं मस्त विटा खाली करता एकाच वेळेस 5-6. हा. कधी होते वीट बट्टे कामाला? लय होती 10-15 वर्षापूर्वी. होय. हे काय असं इटा आम्ही असं इटा एवढ्या खाली करतो अशा. आता सगळं झालं, जुनं घर पाडून का राहिलंय? राहिले थोडे. लय विटा निघल्या असत्या ना? हा. कुठे होते तुम्ही वीट बट्टे कामाला? आळंदीला डुडळगाव. होय. सगळं खटलेच तिकडे होते काय आपले? आणि 2 जण ट्रक चालवायचो. होय. 20,000 दोघात इट टाकायचं बाई. 20,000 हा. एवढे गाडीत भरून खाली करायचे काय? एवढ्या इटा फेकायच्या एक एक थापीव. होय. यांनी चुकून आणि एक जणांनी इकून. गाडीत टाकायचे का गाडीतून खाली करायचे? गाडीत टाकायच्या, गाडीतून खाली करायच्या. हे काय असं एक जण असल्यामुळे असं डबल कुठं होते ना. हा, पुढं तुम्हालाच लावायला लागते. हा. एवढं सबंध विटा कस काय निघल्या? ते मातीत काम होतं. मग तुम्ही तिकडून आळंदीहूनच विटा आणल्या असत्या ना बांधकामाला? तवा लय स्वस्त विटा असन ना? हा. तुम्ही तवा बंगले बांधून ठेवायचे ना आपल्याला. नाही ना, तेव्हा परिस्थिती लय अवघड होती. तवा नाही बांधले, आता किती पैसे लागत आहेत? मग काय किती विटा कमी पडल्यात? म्हणजे थोड्या 5-6. होय. बरं आहे ना, ते जुना राडा निघून गेला घराचा. काय आहे, हे मजुरी करणार पडतंय हे. पण तुम्हाला माहिती आहे ना कशा खाली करायच्या काय? घरच्यांची साथ नाही लई. घरच्या काय बाया माणसं लागतात का विटा खाली करू तुम्हाला? काम करायला लागत नाही का? हा, काम लागत आहे खाली. केलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता एक टायली खाली. हा, मग असे हिला 2-3 टायले मी भरून खाली करतो एकटा. तिथं पाडायला टाइम लागत असेल ना? हा. त्या मातीतून बाजूला काढायच्या. उरकत आहे ना पण. ईट कशी आहे जुनी? आता अशा विटा आहेत का? टाकली तरी फुटत नाही. आता अशा विटा राहिल्याच नाहीत. सगळ्या विटा आता एवढ्या खाली करूच तर किती फुटल्या असत्या. आता किती वीट महाग झाली ना? ईट आता 8,000 रुपये. बारकी वीट. हा, पहिली 1,000 रुपयाने आणलेली इटा. तुम्ही बनवायला म्हणले हो काय? इटा पण थापायचे काय तुम्ही? नाही, आम्ही सिंगल होतो ना, हं. त्याच्यामुळे मग ट्रकवर राहायचो आम्ही. माती हं. आणायला जोड्या असते ते इटा थापायचे. हं. आम्ही सिंगल वरी होते, मग आम्हाला ही कामं राहायची. ट्रक भरायची, ट्रक खाली करायची. जिथं ऑर्डर असेल तिथं न्यायची. तुम्ही मग ड्रायव्हर पण असता का? दुसरा ड्रायव्हर? येते आपल्याला हे वाहन बी शिकतोय आपण. इंजिनियर राहून इटा ड्रायव्हर संग राहून काही कसले ड्रायव्हर येते आपल्याला, काही काम येतं. बर, नाही म्हणत नाही आपण. बरं आहे ना, कसलंच टेन्शन नाही. हा. कुणावर अवलंबून राहण्याची वेळच नाही. हा. लय कष्टाने आपण लय मेहनतीने पैसा कमीला लावाडी नाही कधी काय नाही. म्हणून तर हे आपलं एवढं दिवस बघायला भेटल्यात बाई. मग काय, आता ते खाली लावायचे ना. लावायचे ना. एकट्या माणसाला कंटाळा येत असन. हा, मग सोपं आहे का?
पहिलं कष्ट लय केलं पण दाम भेटत नव्हता. परवडतंय ना. हा, अशात पडल्या असते जुन्या विटा पण कामी आल्या ना त्या कामी आलं ना. घरासाठी कमी पडले त्यामुळे पाडता आले ना पटकन. नाही तर आता पावसाची गाडी पण आली नसती विटाची. नाही ना. पाऊस झाला इथं भेटत नाही बाजारला इथं. विटाला ना. 8,000 9,000. आता बांधकाम चालू झाल्यानंतर हे करायचं असेल ना प्लॅस्टर. ठीक आहे, ही आपली अशी बिल्डिंग बनवली असे मन मंजरा करून. डबल मजली बांधली की आता. पण अजून काय काम सुटाना ना. काम चालूच राहतंय माणूस आहे तोपर्यंत. आता थोडे दिवस एवढं हुस तर करायचं मग झालं. एकट्यानेच केली सगळी खाली. लाईक करा, शेअर करा मंडळी. करा पटापटा खाली. भूक लागली असं ना आता. हा, कस काय इट वाटते मॅडम? ईट चांगली. आता पहिल्यासारख्या विटा राहिल्यात का? पहिल्या विटा किती एकच नंबर वीट होती. आहे ना. आता सगळं डुप्लिकेट निघलंय. ओरिजिनल आता काहीच नाही राहिलं. नाही ना. बाईला घ्यायचं ना थोड्या वेळ विटा खाली करायला. ते म्हणतात तुम्हालाच लय हाऊस आहे करायची तर करा. हम्म. मग काय करावं आता? ते म्हणत असेल तुम्ही पहिल्या विटाच्या गाडी होते मग आता करा खाली. असं आहे ना. थप्पी काय मस्त लावली. हा फुटलेल्या साईडला काढल्यात ना. हा, ती फुटलेली होते जरा. साईडला फेकले तर पडलेलं बिताड होतं ना वरून पडलं. लय दिवसाचं असं का नाही. हा, 20 वर्षाचं ही. होय. 20 वर्षापूर्वी तुम्ही तिकडे वीटभट्टीवर कामाला होते काय? किती वर्ष राहिले तिकडं? 10 वर्ष. वीटभट्टीवर 10 वर्ष काढले तुम्ही? हा. लय दिवस काढले मग. आणि बाईन ते तिकडेच होते वीटभट्टीवर का इकडं? नाही, नाही. लग्न नव्हतं तेव्हा. म्हणजे लग्नाच्या आधीपासून तुम्ही विटाचे काम केले काय? हा. मग लय लवकर केले. आमची खायची सोय नव्हती. आम्ही असं कच्चा मिरचा भात खाऊन माती भरायचो, विटा खाली काय भरायचो. माती कुठून आणायची विटाला? ती तिकडे वासुली मावळातून माती आणायचो. मग तुम्ही लय लहानपणापासून काम करताय म्हणायचं. हो. आपल्या इथले बरेच माणसं असते ना. हा, लय माणसं होती. 12 जोड्या होत्या. होय. आणि तुम्ही सिंगल किती? आम्ही सिंगल 2-3 जण होतो. कोण कोण? विटू काकडे, हं. रमेश कोक. त्यांनी पण विटा थापल्या काय? हा, ते असे मग ते 2 गाड्या होते. 4 गाडी 2 गाड्या होती. दोघात एक गाडी. आणि त्या गाडीत किती विटा बसायच्या एका? एक गाडी 4,000 इटा बसायच्या. हं. तर येळाला अशा 3 खेपा करावं लागायच्या. होय. 12,000 इट भरून खाली करायची. तुम्हीच भरायचे आणि तुम्हीच खाली करायचे काय? मस्त का परवते कामाला. हा, मातीचे. म्हणजे तुम्ही 2 गाड्या 24,000 वीट खाली करीत होते काय? हा, होय. मातीच्या 3 खेपा आणायच्या अशा डबल लोड बरोबर. म्हणजे माती त्याच दिवशी आणायची का? म्हणजे इटाचं काम नसतं ना, हा. मग माती आणायची. मग हे थापणारे विटा थापित असते. हा, त्यांचं चालू असायचं. आणि तुम्हाला सुट्टी बिट्टी नव्हती काय रात? सुट्टी रविवारची राहायची आम्हाला. होय. मग रविवार सुट्टी असली आम्ही याला मावळीला जायचो आळंदीला. मग त्या दिवशी बाजारला जायचं. असं होतं. मग मस्त काम केलं तुम्ही पहिले. एवढ्या कमी वयात. आणि आजीन ते कुठे राहत होते तेव्हा? आधी ती शेती करायची आपली. आणि तुम्ही तिकडे वीटभट्टी. कस काय हात चालतो विटाला आपला? मग प्रॅक्टिस आहे तुम्हाला तरी. आता किती वर्ष झालं करीत नाही तर किती पटपट केलं असतं. रोज त्याच्यातच असली. 4-5 इटा फेकायचो आम्ही. हं. आणि ती वर बटी 1 जण राहणार आणि खाली त्याला 1 जण गाडीला अशी थापी लावायला. बरं आहे ना. आता किती राहिल्यात? आता बरं झालं 100. होय. किती 10-15 मिनिटात करता ना खाली. सकाळ सकाळ आज मॉर्निंगला तुम्हाला चांगलं काम लागलंय विट्याचं. पण ते मिस्त्रीला कमी पडतात ना इटा. मिस्टर लोक यायचेत ना.
त्यामुळे त्यांना यायच्या आधीच विटाची तयारी चालली आहे आपली. आता एवढ्या खाली करून मग जेवण करायचं ना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा, शेअर करा.